नमस्कार मंडळी, मी प्रथमेश लघाटे. नुकतीच दिवाळी झालेली आहे आणि यावर्षी देखील दीपसंध्या, दिवाळी पहाट असे भरपूर कार्यक्रम भरपूर ठिकाणी झालेत. त्यातल्याच एका दिवशी म्हणजे 22 ऑक्टोबरला पहाटे आम्ही जुन्नर जवळच्या ओतूर या गावी कार्यक्रम सादर केला, मी आणि मुग्धाने. आणि मला विशेष सांगावंसं वाटतं की शहरातल्या ठिकाणी खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो रसिकांचा, भरभरून प्रतिसाद मिळतो. म्हणजे हाऊसफुल होतात कार्यक्रम शहरातल्या ठिकाणी आणि खूप जाणकार रसिक प्रेक्षक इथे असतात. पण ओतूरसारख्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्हाला हाच आनंद मिळाला. एकतर पहाटे 5 वाजल्यापासून लोक कार्यक्रमाच्या ठिकाणी यायला लागलेली होती आणि जवळपास एक 15-20 मिनिटं अर्ध्या तासामध्ये कार्यक्रमाचं ठिकाण, जी आसन व्यवस्था होती ती पूर्णपणे भरून गेली आणि लोक अगदी शेवटपर्यंत कार्यक्रम ऐकत होती. त्यामध्ये आम्ही वेगवेगळे प्रकार गाण्याचे सादर केले, म्हणजे अभंग, भक्तिगीतं, काही प्रचलित नाट्यगीतं, भावगीतं, चित्रपट गीतं, लोकसंगीताचे काही प्रकार, अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये कव्हर करायचा प्रयत्न केला. पण प्रत्येक प्रकाराला तितकीच उत्तम दाद ओतूर मधल्या रसिकांची येत होती आणि त्याचा खरंच खूप आनंद होतोय. यासाठी विशेष मी आभार मानेन श्री कपर्दिकेश्वर देवधर्म संस्था, शिवनेरीचे शिलेदार समूह आणि ग्रीन व्हिजन फाउंडेशन. त्याचबरोबर श्री रमेश डुमरेजी आणि त्यांच्या कुटुंबियांचे मी खूप आभार मानेन, कारण त्यांनी हे सगळं घडवून आणलं. कार्यक्रम अतिशय वेल ऑर्गनाइज्ड होता, त्यामुळे त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट पण छान मिळाला. तर ओतूर आणि आसपासच्या सगळ्या रसिकांना मी आता असं कॉन्फिडेंटली आता सांगू शकतो की काळजी करू नका, असेच दर्जेदार कार्यक्रम दरवर्षी किंवा वर्षातनं बरेचदा तुम्हाला ऐकायला मिळतील. कारण ह्या संस्था आणि रमेशजी सतत यासाठी काम करत असतात, कार्यरत असतात. त्यामुळे असे कार्यक्रम आपल्याला आता सातत्याने ऐकायला मिळतील याची खात्री वाटते. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया. थँक्यू.